दरम्यान हे वेड्यांचं सरकार आहे, मंत्रालयात वेड्यांची जत्रा आहे अशी टीका केली आहे संजय राऊतांनी। छोटे छोटे अधिकारी कोट्यवधींचा गल्ला जमवतात आणि मंत्र्यांच्या पायाशी ओततात असा आरोपही खासदार संजय राऊत यांनी केलाय। तर सगळ्यांच्याच सुरक्षेत कपात केली आहे, त्यात विशेष काही नाही असं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावलेंनी म्हटलं, तर याच वेड्यांनी निवडणुकीत हिसका दाखवलाय असंही ते म्हणाले। मला वाय झेड वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये वाय झेड करून टाकलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे। वेळ लागला आहे लोकांना, ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये। कोणाचा पायपूस कोणाच्या गळ्यात नाही। मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही, गोंधळ आहे। पैसे दिल्याशिवाय सामान्य माणसाची कामं होत नाहीत गृहनिर्माण खात्यामध्ये। मी तुम्हाला 10 उदाहरणं देतो। रोकडे पैसे मोजून त्या निवडणुका केल्यामुळे हे अधिकारीसुद्धा लहान लहान कामामध्ये रोज कोट्यवधी रुपयाचा गल्ला जमा करतात आणि संबंधित मंत्र्याला त्या चरणी तो अर्पण करतात। ही माझ्याकडे आजची माहिती आहे। मी लवकरच त्या संदर्भात कोणत्या प्रकल्पामधून किती पैसे घेतले गेले आणि कुठे दिले ही माहिती जाहीर करणार। आता अडचण काय वाटत नाही आणि काय नाही, आणि तसं तर काय प्रश्न पण नाही। त्यामुळे सगळ्यांची जर केलं असेल तर तसे काय एवढी चर्चा करण्याची बाब नाही। वेड्याने निवडणुकीमध्ये हिसका दाखवला ना, वेडे काय करू शकतात माहिती आहे ना, आणि त्याच्यामुळे त्याने आमच्या नादाला लागू नये। नाहीतर मग आत्तापर्यंत त्यांचा जय महाराष्ट्र कसा होत आलेला आहे संजय राऊतला कळायला पाहिजे। तुम्हाला माहिती आहे संजय राऊत जे बोलतात त्याच्या विरोध घडत चाललेला आहे। त्यांनी बोलत राहावं, आमचं चांगलं पुढं चाललेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।